श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशीला या 7 अनमोल वस्तू ज्यांच्यापुढे सोने चांदी सुद्धा फिके आहेत. तर या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी. सध्याच्या सोने चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही. पण सोनंच कशाला, काही गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. आपण त्यांची किंमत पैशांमध्ये करू शकत नाही आणि ह्या वस्तू साक्षात देवाचे वैद्य अवतार धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत. दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणजेच धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. यंदा 29 ऑक्टोबर 2024ला मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे. भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू. बऱ्याच जणांना असे वाटते की धनत्रयोदशीची पूजा म्हणजे फक्त डॉक्टर लोक किंवा व्यापारी लोकच करतात, पण असं नाही. आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभावं, सर्वजण दीर्घायुष्य व्हावे यासाठी भगवान विष्णू यांची धन्वंतरी रूपातील पूजा, तसेच आपल्या धनसंपत्ती वाढावी, प्रगती व्हावी यासाठी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतांची पूजा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्याला चांगली बुद्धी लाभावी आणि त्याचबरोबर प्रथम पूजनीय देवता श्री गणेशाची पूजा देखील या धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्यात. खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणाऱ्या आहेत. अगदी सामान्य माणूस खरेदी करू शकतो. त्याचबरोबर यांचा आपण पैशात मोलभाव करण्यापेक्षा त्यांचे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मंगळवार 29 ऑक्टोबरला सकाळी 10:32 धनत्रयोदशी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 30 ऑक्टोबरला बुधवारी दुपारी 1:16 धनत्रयोदशीची समाप्ती होणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण पाहूया. धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस हा शुभच असतो. त्यामुळे तुम्हाला शुभ मुहूर्ताची वेळ पाळणे शक्य झाले तरी तुम्ही दिवसभरात कधी या वस्तू खरेदी करून घरी आणू शकता. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:55 पासून ते दुपारी 10:48 पर्यंत अमृत योग आहे आणि शुभ मुहूर्त देखील आहे. तर दुपारी 3:13 पासून ते 4:49 पर्यंत हा शुभयोग असणार आहे. या अमृत योगामध्ये या काळात तुम्ही तुमच्या घरामध्ये या वस्तूंची खरेदी करून नक्कीच आणू शकता. यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं, ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने ओळखतो. धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो, त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश यामध्ये आपण विड्याची पानं किंवा आंब्याची पानं हे चैतन्याचं प्रतीक म्हणून लावत असतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये 2 विड्याची पानं देवाजवळ अशी ठेवावी की ज्याचा देवाकडे येईल आणि त्या दोन्ही विड्यांच्या पानांवरती हळदी कुंकू पसरावे. म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू हळद लावून करंड्याप्रमाणे ही 2 पानं देवाजवळ स्थापित करावी. त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावरती लाभ असं आपलं नाव लिहायचं आहे. आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्ही पानांवरती लिहायचं आहे. या दोन्ही विड्याच्या पानांची धूप दीपाने ओवाळून पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे विड्याच्या पानातील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे. मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठेही पाणी नसले तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाच्या पाय पडणार नाही अशा ठिकाणी ओतू शकता. यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेचं अत्यंत शुभ आणि लाभ मिळेल.
तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. दुसरं म्हणजे या दिवशी तुम्ही लाह्या आणि बतासे, धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजा असेल, तर यामध्ये लाह्या बतासे खूप महत्त्वाचे असतात. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे पदार्थ म्हणजे लाह्या आणि बताशे. त्याचबरोबर भगवान विष्णू असतील, कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील, त्यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लाह्या आणि बताशे आपण नक्की खरेदी करावे आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते. लाह्या ह्या तांदळाच्या खरेदी करायच्या असतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की लाह्या आणि बतासे तुम्ही नक्की खरेदी करावे. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू आणि पदार्थ म्हणजेच धणे. धणे म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे ते धणे आपल्याला खरेदी करायचे आहे. तुमच्या घरी अगोदरच धणे उपलब्ध असतील तरीही आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धणे हे नक्कीच खरेदी करून आणायचे आहेत. धणे म्हणजे धन. धन या दिवशी आपल्याला नक्की खरेदी करून आणायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी धने आणि गूळ नैवेद्य म्हणून देवाला दाखवला जातो आणि आपण तो प्रसाद स्वरूपात सुद्धा खायचा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकघरासाठी वापरू शकता. हे धने आपण इतरांना कोणालाही देऊ नये. आपण ते स्वतः घरामध्येच वापरावे. त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या. जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरी आपण 5 का होईना मातीच्या पंत्या नक्की खरेदी कराव्यात, कारण माता लक्ष्मीला मातीची वस्तू अत्यंत प्रिय आहे. बघा, दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते. त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ म्हणजे मीठ. खडे मीठ, ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो, तसे खडे किंवा बारीक मिठाचे पाकीट तुम्ही नक्की खरेदी करावेत. त्यानंतर या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे. म्हणजेच धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचे आहे. मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पूजायचे आहे. म्हणजेच पूजेमध्ये आपण हे मातीचे सुगड वापरावेत. त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. जेव्हा आपण धनत्रयोदशीची मीठ खरेदी करतो त्यावेळेस घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते. त्याचबरोबर भगवान धन्वंतरीकडून आपल्याला माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावरती पाहायला मिळते. मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं, ते म्हणजे झाडू. आपण दिवाळीला जे लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडू आणि मातीच्या लक्ष्मीच्या मूर्तीला. लक्ष्मीपूजनामध्ये झाडू हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे. त्यानंतर अजून एक 2 महत्त्वाच्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्यामध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं, तुमची आर्थिक दृष्टी प्रगतीसुद्धा सुधारावी. त्यामध्ये मातीची चूल जर तुमच्याकडे वापरली जात नसेल तर तुम्ही ती नक्की छोटीशी मातीची चूल ही आपल्या घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये आवर्जून ठेवू शकता आणि त्यानिमित्ताने मंगळवार, शुक्रवार असेल तेव्हा अन्नपूर्णा देवीसोबत चुलीची सुद्धा पूजा होते. त्यामुळे मातीची चूल घ्यायची असेल तर दिवाळीच्या वेळेला जे काही मातीच्या पंत्या किंवा मातीची भांडी भेटतात त्या ठिकाणी तुम्हाला ही चूल भेटून जाईल आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनामध्ये या चुलीची पूजा झाल्यानंतर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी तुमच्या गॅसच्या ओट्यावरती या चुलीची पूजा माता अन्नपूर्णासोबत करू शकता. त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे हळकुंड. हळकुंड खरेदी करणं म्हणजे भगवान धन्वंतरीचा साक्षात आशीर्वाद प्राप्त करून घेणे. पिवळ्या रंगाच्या वस्तू असतील, पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील, हळकुंड असेल, हे धनवृद्धीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हळकुंड खरेदी केलं तर ते लेकूरवाळी हळकुंड खरेदी करा. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळ्याच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी करू शकता. कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये अवश्य लावू शकता. आता धनत्रयोदशी दिवशी काय करू नये ते आपण पाहणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या प्लास्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीयेत. त्या
त्याचबरोबर काचेची भांडे सुद्धा खरेदी करायचे नाहीत. यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर धनत्रयोदशी दिवशी चाकू, कात्री, सुऱ्या यासारख्या टोकदार वस्तू चुकूनही खरेदी करायच्या नाहीत. या दिवशी तुम्ही स्टीलची, ॲल्युमिनियमची भांडी सुद्धा खरेदी करायची नाहीत. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. धनत्रयोदशीच्या लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होत असतात आणि आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही, पण नकली दागिने अजिबात खरेदी करू नका, कारण त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर सुद्धा होत असतो. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो, तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका. भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते धनत्रयोदशीच्या अगोदर तुम्ही करू शकता. मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे, काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी चुकूनही करू नका. एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे आणि त्या दिवशी काळा रंग खरेदी करणं थोडक्यातच निषेध आहे. या अर्थाने आपल्याला हे सर्व पाळायचं असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माहिती जर उपयुक्त वाटली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.